नमस्कार मित्रो, माझ्या कायदे भान या लीगल चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे की MPDAच्या केसमध्ये इन कॅमेरा स्टेटमेंट किंवा गुप्त साक्षीदार या संदर्भाने आपण माहिती बघूया। तर जेव्हा केव्हा तुम्हाला MPDAमध्ये अरेस्ट करतात तेव्हा तुम्ही ऑर्डर वाचून बघा। त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा असतो किंवा सगळ्यात महत्त्वाचा जो कागद असतो तो असतो इन कॅमेरा स्टेटमेंट। म्हणजे असे दोन गुप्त साक्षीदार असतात जे गुप्तपणे पोलिसांच्या पुढे येऊन बयान देतात आणि त्यांचं जे बयान आहे इन कॅमेरा म्हणजे कॅमेऱ्याच्या पुढे रेकॉर्ड केलं जातं, त्याला इन कॅमेरा स्टेटमेंट म्हणतात। तर हे जे गुप्त साक्षीदार आहेत हे गुप्त साक्षीदार अत्यंत महत्त्वाचे असतात। गुप्त साक्षीदाराच्या बयानाशिवाय MPDAमध्ये कधीही अरेस्ट करता येत नाही। गुप्त साक्षीदाराचे बयान असतील आणि त्या बयानाला डिटेनिंग अथॉरिटी म्हणजे कोण? एकतर कलेक्टर, SP किंवा कमिशनर, ह्या तीनपैकी एक कोणीतरी डिटेनिंग अथॉरिटी असते किंवा डिटेन्शन ऑर्डर काढणारी अथॉरिटी असतात। तर हे डिटेनिंग अथॉरिटी जी आहे ते जोपर्यंत हे गुप्त बयान किंवा इन कॅमेरा स्टेटमेंट व्हेरीफाय करत नाही तोपर्यंत तुमच्या विरोधात MPDAची कारवाई करता येऊ शकत नाही। आता व्हेरीफाय करणे म्हणजे काय प्रकार आहे बघा। हे जे इन कॅमेरा स्टेटमेंट देणारे गुप्त साक्षीदार आहेत हे काही डायरेक्ट कलेक्टरकडे जाऊन आपलं स्टेटमेंट देत नाही। हे एकतर ACP लेवलच्या किंवा सिनियर PI लेवलच्या अथॉरिटीच्या पुढे आपलं इन कॅमेरा स्टेटमेंट देतात। सिनियर PI किंवा ACP लेवलचा अधिकारी जो आहे त्यांचं स्टेटमेंट घेतो, इन कॅमेरा रेकॉर्ड करतो आणि त्या संदर्भाने सगळं बयान लिहून घेऊन बयान लिहिताना मात्र त्याच्यात नाव वगळतात, नाव लिहत नाही। हे सगळं स्टेटमेंट तयार करतं आणि हा स्टेटमेंट जो आहे या दोन लोकांचा कलेक्टरकडे किंवा SP कडे आणि शहर असेल तर मात्र कमिशनरकडे हे इन कॅमेरा स्टेटमेंट प्रोड्यूस केलं जातं। मग ही जी काही डिटेन्शन अथॉरिटी आहे ते लोक इन कॅमेरा स्टेटमेंटला व्हेरीफाय करतात आणि त्यांनी व्हेरीफाय केल्यानंतरच ते आदेश देतात की ठीक आहे, माझं आता समाधान झालं आहे की या गुप्त स्टेटमेंटवर किंवा इन कॅमेरा स्टेटमेंटवर जे काही आलं आहे ते पाहता मला असं वाटतं की हा अमुक आरोपी जो आहे त्याच्यामुळे त्या संदर्भात संबंधित भागामध्ये एक थ्रेट आहे, भीतीचं वातावरण आहे किंवा गुन्हेगारी वाढली आहे, त्याच्यामुळे त्याचं तुम्ही डिटेन्शन करा, असं माझं समाधान झालं आहे असं म्हणून असं लिहितं ते अधिकारी लिहितात आणि त्या प्रकारे ऑर्डर काढतात। थोडक्यात MPDAमध्ये अरेस्ट करताना इन कॅमेरा स्टेटमेंट म्हणजेच जे गुप्त साक्षीदाराचे बयान हे अत्यंत महत्त्वाचे असतात। त्यांच्या बयानशिवाय आरोपीला अरेस्ट केल्या जात नाही। मग आपल्याकडे प्रश्न पडतो की हे जे गुप्त बयान देणारे लोक आहेत हे जर आपले शत्रू आहेत, गुप्त बयानामध्ये ते लिहितात की मी आरोपीला कसं ओळखतो, आरोपी जे काही दहशतीचं वातावरण निर्माण करत आहे ते कसं करत आहे, कुठे करत आहे, या संदर्भाने ते बयानामध्ये सगळं आलेलं असतं। कुठल्या जागी, कुठल्या दिवशी, कशा पद्धतीने तुम्ही गुन्हा केला किंवा आरोपी गुन्हा करत आहे या संदर्भाने जर त्या बयानामध्ये येणारी माहिती विसंगत असेल, हे महत्त्वाचं आहे। त्या बयानामध्ये आलेली माहिती ही स्थानाबद्दल बोलत नसेल, वेळेबद्दल बोलत नसेल, घटनेबद्दल सुस्पष्टता ठेवत नसेल, असले काही डिमेरिट जर त्या गुप्त बयानात आलेले असतील तर हेच डिमेरिट आपल्या लाभाचे असतात। आरोपी म्हणून आपण ते वापरू शकतो। स्थळाबद्दल काही मेन्शन केलेलं नाही आहे किंवा वेळेबद्दल मेन्शन केलेलं नाही आहे, मी नेमकं कुठे आणि काय कशा प्रकारे दहशत निर्माण केली किंवा हातभट्टीचा व्यवहार केला या संदर्भाने लिहिलेलं नाही आहे। त्याच्यामुळे हे जे काही इन कॅमेरा स्टेटमेंट आहे ते रिलायबल नाही आहे, ते विश्वसनीय नाही आहे। अशा पद्धतीचं ग्राउंड घेऊन तुम्ही कोर्टामध्ये हे जे काही इन कॅमेरा स्टेटमेंट आहे त्याला डिस्प्यूट करू शकता। इन कॅमेरा स्टेटमेंट रिलायबल नाही आहे हे कोर्टाच्या पुढे सिद्ध करू शकता आणि इन कॅमेरा स्टेटमेंट रिलायबल नाही हे जर सिद्ध केलात किंवा हे स्टेटमेंट डिटेनिंग अथॉरिटीने व्हेरीफाय केलेलं नाही हे जर सिद्ध केलात तर ते स्टेटमेंट रद्द ठरतात, ते इनव्हॅलिड ठरतात आणि इन कॅमेरा स्टेटमेंट जर इनव्हॅलिड ठरला तर इमिजिएटली MPDAचा आरोपी आहे हा रिलीज होतो। तर मित्रो, ही होती माहिती की इन कॅमेरा स्टेटमेंट काय असतं आणि त्याच्यातले कुठले मुद्दे खोडून काढले तर आरोपीला सोडण्यात येतं, या संदर्भाने होती कायदेशीर माहिती।
मित्र, तुमच्यासाठी असंच मी कायद्याचे व्हिडिओ आणत राहीन. कायद्याचं ज्ञान वाढवण्यासाठी माझं लीगल चॅनल कायदेभान पाहत राहा. आणि हो, ज्यांना कायदेशीर सल्ला हवा आहे ते मला संपर्क करू शकतात. माझा नंबर तुमच्या स्क्रीनवर दिसतोय, पण थेट फोन करायचा नाही, अजिबात फोन करायचा नाही. व्हॉट्सअपवर जा, नाव गाव जिल्हा लिहा, केसची माहिती लिहा आणि मेसेज टाका. जर तुमच्या केसमध्ये मेरिट असेल तर मी तुम्हाला संपर्क करणार आणि जो काही कायदेशीर सल्ला आहे तो कायदेशीर सल्ला देऊ. बाय.